जगातल्या सर्वात मोठ्या अर्थशास्त्रज्ञाला बाबासाहेब आंबेडकरांनी एका झटक्यात हरवलं. जे.एम. केन्स हे नववादी अर्थशास्त्राचे जनक म्हटला जातात. जगात यांची जे अर्थशास्त्राची जे फिलॉसॉफी आहे, जो सिद्धांत आहे, तो जगामध्ये सगळीकडे मान्य केला जातो. त्या अर्थशास्त्रज्ञाच्या मतावर आधारित भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन होणार होती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी रॉयल कमिशनच्या पुढे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशनच्या पुढे फक्त 1 ते 2 प्रश्न विचारून जो जे.एम. केन्स जगातला सर्वात मोठा अर्थतज्ञ होता, त्या अर्थतज्ञाचे सगळे मत बाबासाहेब आंबेडकरांनी 2 प्रश्नांमध्ये मोडून काढले. सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो बघा, चलनाच्या संदर्भातला, आरबीआयच्या संदर्भातला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ प्रूफी या ग्रंथावरचा. बघा, जे.एम. केन्स हे नववादी अर्थशास्त्राचे जनक आहेत. जगामध्ये यांचे जे अर्थशास्त्र म्हणजे यांचे जे सिद्धांत आहे, म्हणजे अमेरिका जो आज सुपर पॉवर आहे, तो यांच्या विचारावर आधारित चालतो. आणि जो युरोपियन कंट्रीमध्ये जे म्हणजे आर्थिक सुबत्ता त्या ठिकाणी आले आहे, त्याला कारण म्हणजे केन्सचा जो सिद्धांत आहे तो. ठीक आहे. तर बाबासाहेब आंबेडकर आणि केन्स यांच्यामध्ये कशा पद्धतीचं अर्थशास्त्रासंदर्भातले काय वाद होते, वैचारिक वाद होते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ठीक आहे. बघा, 1913 मध्ये केन्स आणि 1915 मध्ये रॉयल कमिशन भारतात आला. आता रॉयल कमिशन भारतात आलं म्हणजे भारतामध्ये जे पैसा आहे, जो रुपया आहे, त्या पैशाचं व्यवस्थापन करण्याकरता रॉयल कमिशन भारतात आलं. आणि रॉयल कमिशननं काय केलं, भारतात आल्यानंतर रॉयल कमिशननं केन्स करणं भारतामध्ये कशा पद्धतीचं सिद्धांत लागू पडेल याच्याकरता रॉयल कमिशननं केन्स कडनं त्याचे मतं मागितले. आता केन्सचे मतं काय मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो. केन्सचं म्हणणं काय, केन्सचा सिद्धांत कसा आहे. ठीक आहे. तर केन्सचा सिद्धांत जर आपण पाहायला गेलो तर केन्स जे अर्थतज्ञ या केन्सचं असं म्हणणं आहे की पैसा, मागणी आणि पुरवठा. ठीक आहे. म्हणजे केन्सचं असं म्हणजे पहिले जे जुने अर्थतज्ञ होते केन्सच्या आधीचे, त्यांचं असं म्हणणं होतं की आता मार्केटमध्ये पैसा आहे किंवा गव्हर्नमेंट मार्केटमध्ये पैसा सोडेल. ठीक आहे. पण मागणी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत लोक खर्च करणार नाही, आणि खर्च करणार नाही तर पुरवठाही होणार नाही. म्हणून मग काय होईल, समजा आता उदाहरणार्थ दिवाळी आहे. ठीक आहे. वर्षातून एकदा दिवाळी होते. मग दिवाळी यायची वाट पाहत तेव्हा लोक कपडे घेतील, त्यावेळेस लोक फटाके घेतील, त्यावेळेस लोक स्वतःच्या म्हणजे घरामध्ये नवीन नवीन वस्तू घेतील. पण दिवाळी यायची वाट पाहत, मग दिवाळी आली की मार्केटमध्ये बूम होईल, म्हणजे मार्केटमध्ये तेजी येईल. मग आता अशी दिवाळी यायची वाट पहा, असं लोकांचं म्हणजे असं जुन्या अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. पण केन्सचं असं म्हणणं होतं की नाही, तुम्ही दिवाळी यायची वाट पाहू नका, तुम्ही काय करा, प्रत्येक सण असा साजरा करा की तो दिवाळीसारखा असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा भारतामध्ये आपल्याला माहितीये की म्हणजे महिन्यात एखादा सण तरी असतो साधारणतः, तर प्रत्येक सण हा दिवाळीसारखा साजरा करा. प्रत्येक सण म्हणजे त्याच्यात तुम्ही कपडे घ्या, त्यात फटाके फोडा, त्यात घरात काही चांगलं खायला बनवा, किंवा आणखी तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या त्या वस्तू घ्या. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की मार्केटमध्ये पैसा कंटिन्यू सतत खेळता राहील, असं केन्सचं म्हणणं होतं. वाट पाहू नका. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने काय करा, समजा उदाहरणार्थ समजा एखाद्याचा बर्थडे आहे. ठीक आहे. तर त्याचा दरवर्षी बर्थडे यायचा वाट पाहू नका. तुम्ही काय करा, प्रत्येकाला बर्थडे असं सेलिब्रेशन करण्याची पद्धत रुजवा की त्याच्यामध्ये फटाके वाजवल्या जातील, त्याला कपडे घेतल्या जातील, अशा पद्धतीचं बर्थडे सेलिब्रेट करायचा ट्रेंड निर्माण करा. म्हणजे ज्याचाही बर्थडे लोक काय करतील, फटाके वाजवतील, केक कापतील, त्याला कपडे विकत घेतील, त्याच्यामुळं मार्केटमध्ये बूम येईल. म्हणजे तुम्ही काय करा, मागणी क्रिएट करा. म्हणजे काय होईल की पैशाचं काय होईल, पैसा आलं चलन, म्हणजे पैसा हा चलनात येईल, म्हणजे मार्केटमध्ये येईल. तुम्ही वाट पाहू नका की त्याचा बर्थडे कधी, प्रत्येकाचा बर्थडे असा सेलिब्रेट करा की मार्केटमध्ये त्या पद्धतीचं सेलिब्रेशन किंवा मार्केटमध्ये त्या पद्धतीचा पैसा यायला लागेल, असं त्याचं म्हणणं होतं, असं केन्सचं म्हणणं होतं. ठीक आहे. हे झाली केन्सची विचारधारा. कळलं. म्हणजे गव्हर्नमेंटनं हस्तक्षेप करावा, पैसा लोकांच्या खिशात टाकावा. पैसा लोकांच्या खिशात टाकला की लोक काय करतील, म्हणजे डिमांड करतील. डिमांड झाली म्हणजे मागणी करतील, मागणी झाला की पुरवठा आपोआप व्हायला लागेल, आणि त्याच्या माध्यमातून मार्केटमध्ये आपला तेजी येईल आणि तिथली अर्थव्यवस्था भरभराटायला लागेल. आणि अशाच पद्धतीचा युरोपात किंवा अमेरिकेमध्ये अशाच पद्धतीची इकॉनॉमी आहे. म्हणून काय झालं की तिथली अर्थव्यवस्था भरभराटायला आली.
पण बघा लक्षात घ्या माझं म्हणणं काय, त्याचं काय म्हणणं होतं की सरकारनं पैसा मार्केटमध्ये म्हणजे लोकांकडे पैसा द्या, आणि मग इथून लोकांकडे पैसा आला की लोक डिमांड करतील, मागणी केली की पुरवठा वाढेल. बस मग इथून पुढे म्हणजे आता सरकारचं काम संपलं, इथून पुढे मग मार्केटवर सोडून द्या. इथं मार्केटमध्ये सरकारनं मग हस्तक्षेप करायचा नाही, पैसा फक्त लोकांपर्यंत पोहोचून द्यायचा, नंतर सोडून द्यायचं, असं केन्सचं म्हणणं होतं. म्हणजे काय होईल किंवा नंतर सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, सरकारनं फक्त लोकांकडे पैसा कसा जाईल फक्त एवढं पाहायचं, बाकी मग मार्केटवर सोडून द्यायचं. कळलं? असे केन्सची विचारधारा होती, असं केन्सचा सिद्धांत होता, आणि हे सगळ्या जे बी डेव्हलप कंट्री आहेत त्यांनी ते मान्य केले आहेत. आता त्याच्याच आधारावरती भारतामध्ये रॉयल कमिशन 1915 मध्ये आलं, आणि त्या रॉयल कमिशनले म्हणजे गाईड करण्याकरता केन्सचे काही मतं केन्सला बोलवण्यात आलं, आणि त्याला विचारलं किंवा तुम्ही काय सांगू शकता याच्यामध्ये, म्हणजे भारताची चलन व्यवस्था आम्हाला कंट्रोल करायची किंवा भारतामध्ये त्याला रेग्युलेट करायचं, त्याच्या खाली तुमचे मत द्या. मग त्या 1915 मध्ये काय झालं, पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धामुळे ते रॉयल कमिशन मागे पडलं, ते युद्धात गेलं, आणि त्याच्यामुळे ते रॉयल कमिशन मागे पडलं. त्याच्यानंतर मग 1925 मध्ये म्हणजे 1925 मध्ये भारतामध्ये बघा 1925 मध्ये भारतामध्ये दुसरं एक कमिशन आलं, त्याला आपण हिल्टन यंग कमिशन असं म्हणतो. आणि त्याच्या आधी 1922-23 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. आणि ज्यावेळेस हिल्टन यंग कमिशन भारतात आलं होतं, त्या हिल्टन यंग कमिशन मध्ये जेवढे सदस्य होते त्या प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ होता. कारण की बाबासाहेबांचे विचार आणि केन्सचे विचार याच्यामध्ये थोडासा विरोधाभास होता. म्हणजे बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजे भारताची चलन व्यवस्था भारतामध्ये कशा पद्धतीनं इकॉनॉमी चालेल, कसा सिद्धांत चालेल, हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये लिहिलं होतं. आणि तिथं केन्सचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते वैचारिक वाद होते. बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये केन्सची जे फिलॉसॉफी किंवा जे सिद्धांत आहे तो लागू होणार नाही, तो बाहेरच्या ठिकाणी लागू होऊ शकतो पण भारतामध्ये लागू होऊ शकत नाही. त्याच्या मागे बाबासाहेबांनी कारणही दिली. मग ज्यावेळेस हिल्टन यंग कमिशन ज्यावेळेस आलं त्यावेळेस हिल्टन यंग कमिशननं काय केलं, बाबासाहेब आंबेडकरांना साक्ष देण्याकरता बोलवलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशनला फक्त 2 ते 3 प्रश्न विचारले, आणि 2 ते 3 प्रश्न विचारल्यानंतर हिल्टन यंग कमिशननं डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकरांचे मत मान्य केले. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतावर ते भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. आणि तिथून भारतामध्ये चलन व्यवस्था आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवरती आधारित आहे असं आपण म्हणू शकतो. आता बाबासाहेब आंबेडकरांनी काय त्याच्या पुढे म्हणजे हिल्टन यंग कमिशनच्या पुढे काय साक्ष दिली, तर जे केन्स होता, केन्सचं म्हणणं काय होतं किंवा पैसा जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवा, आणि लोक मग मागणी करतील, आणि मग मागणी केल्यानंतर पुरवठा होईल, आणि अशा पद्धतीने मार्केटमध्ये तेजी येईल. पण बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की हे भारतात लागू पडणार नाही. पण पैसा कोण छापा, सरकारनं. पैसा सरकारनं क्रिएट करायचा का, पैसा हा सरकारनं क्रिएट करायचा का, ठीक आहे. मग पैसा सरकारने क्रिएट करायचा, तर मग आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे सरकार वेगवेगळी येते, कधी भाजपची सरकार येते, कधी काँग्रेसची येते, किंवा आणखी फ्युचरमध्ये भविष्यामध्ये दुसरी सरकार येईल. मग ती सरकार आल्यानंतर तिथे आवाढावा पद्धतीने पैसा छापून टाकेल. मग आवाढाव्या पद्धतीने पैसा छापला तर मग लोकांकडे एवढा पैसा एवढी डिमांड वाढेल की भारतामध्ये डायरेक्ट अनियंत्रित चलन वाढ होऊन जाईल, आणि एवढी भाव वाढ होईल, एवढी महागा होईल की पैशाची व्हॅल्यू कमी होऊन जाईल. ते भारतामध्ये लागू पडणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं सगळ्यात पहिले की सरकारनं पैसा छापायचा नाही. बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की सरकारनं पैसा छापायचा नाही. पैसा कोण छापायचा, तर पैसा हा छापण्याकरता भारतामध्ये एक व्यवस्था असली पाहिजे. कशी व्यवस्था असली पाहिजे, तर 2 मिनिटं. भारतामध्ये पैसा छापण्याकरता एक व्यवस्था असली पाहिजे, ठीक आहे. आता ती व्यवस्था म्हणजे सरकार आहे. सरकारनं पैसा छापायचा नाही, तर पैसा कोण छापायचा, तर गव्हर्नमेंट करता म्हणजे सरकार करता म्हणजेच गव्हर्नमेंट करता काय असली पाहिजे, म्हणजे एक बँक असली पाहिजे, त्याला मध्यवर्ती बँक म्हणतो आपण. एक मध्यवर्ती बँक असली पाहिजे. आणि ही जी बँक आहे या बँकेच्या माध्यमातून म्हणजे भारतातलं पैशाचं चलनाचं कंट्रोल झालं पाहिजे. समजलं ना, म्हणजे हे बँक काय करेल, चलन कंट्रोल करेल. चलन म्हणजे पैसा कंट्रोल करेल. मग आता पैसा कंट्रोल करेल, पण छापेन कोण, मध्यवर्ती बँक. गॅरंटर कोण राहील मदत, मध्यवर्ती बँक. जर का सरकारनं पैसा छापला
तर सरकार हे स्वतःच्या फायद्यासाठी कितीही पैसा छापू शकते आणि कितीही पैसा जर छापला तर भारतामध्ये एवढी तेजी येऊन जाईल, एवढी तेजी येऊन जाईल की गरिबी आणखी वाढेल, पैशाची व्हॅल्यू कमी होऊन जाईल, अर्थव्यवस्था कोलमडून जाईल डायरेक्टली. म्हणजे एवढं मोठं योगदान बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान फक्त तुम्ही भारताच्या संविधानापुरतं मर्यादित ठेवू नका. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान एवढं मोठं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं काम आहे. एवढा विद्वान माणूस बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतामध्ये जन्माला आले. म्हणून बराक ओबामा म्हणत होते की जर का बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही सूर्याला बाबासाहेबांचं नाव दिलं असतं. एवढं मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक क्षेत्रात आहे. ते पत्रकार आहेत, ते वकील आहेत, ते घटना निर्माते आहेत, त्यांनी स्त्रियांसाठी काम केलं, त्यांनी दलितांसाठी काम केलं, त्यांनी अस्पृश्यतासाठी काम केलं, ते अर्थशास्त्रज्ञ होते. आता एवढं सारं त्यांचं काम आहे की हे गिनवणं बी म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला गिनवता बी येणार नाही. एवढं सारं 32 डिग्र्या होत्या त्यांच्याकडे, 32 डिग्र्या. तर विचार करा त्या काळामध्ये 32 डिग्र्या. समजलं ना? आजच्या काळामध्ये तुम्ही डिग्री घ्यायला जर गेले तर काय करावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे. 32 डिग्र्या म्हणजे ज्या अभ्यासक्रम हा 4-4, 5-5 वर्षाचा राहायचा, बाबासाहेब आंबेडकर एका वर्षामध्ये तो अभ्यासक्रम करून स्वतः डिग्री मिळवत होते. एवढं त्यांची बुद्धिमत्ता होती, एवढे ते विद्वान होते. लक्षात आलं? म्हणून मग सरकारनं पैसा छापायचा नाही, पैसा छापायचा मध्यवर्ती बँकेनं. म्हणजे काय होईल, सरकारचं कंट्रोल पैशावरती राहणार नाही. नाही तर उद्या उठसूट लागलं तेवढा पैसा छापा. सगळ्यात मोठं काम हे झालं. म्हणून आज जे आपण म्हणतो की पैसा कंट्रोलमध्ये आहे तर तो आपल्या भारतामध्ये मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. ठीक आहे ना? कोणती आहे? आरबीआय आहे. आरबीआय पैसा छापते आणि त्या पैशाच्या खाली गव्हर्नरची सही असते. मैं धारक को अदा कर, म्हणजे मैं धारक को 500 रुपये का नोट अदा करने का वचन देता हूं, असं त्याच्या खाली लिहिलेलं असते. तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे उद्या जर काही झालं तर तुम्ही नरेंद्र मोदी नका पकडू. उद्या काही झालं तर तुम्ही कोणाला पकडसान? तुम्ही भारताचा जो गव्हर्नर आहे ज्यानं सही दिली ना, मैं धारक को 200 रुपये अदा करने का वचन देतो, म्हणजे मैं धारक को अदा म्हणजे 200 रुपये वापस देण्याचं वचन देतो बा. जर काय हे या कागदी नोटाला उद्या जर मोदी साहेबांनी म्हटलं की या कागदी नोटा काही कामाच्या नाही तर मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूं, तुम्ही ज्याची सही आहे त्याला जाऊन पकडा. समजलं ना? आणि त्याच्याकडून 500 रुपयाचं सोनं विकत घ्या. मग तेच सांगतोय बघा काय सांगितलं बाबासाहेबांनी, एक मध्यवर्ती बँक असली पाहिजे. हे मध्यवर्ती बँक काय करेल? पैसा चलन कंट्रोल ठेवेल. हे एक. दुसरं बाबासाहेबांनी सांगितलं की जो पैसा तुम्ही छापणार आहात त्या पैशाला काहीतरी आधार असला पाहिजे. समजलं ना? आधार असला पाहिजे. कारण की पैसा तर मग मध्यवर्ती बँक बी काही पण पैसा छापून टाकेल नाही. त्या पैशाला आधार असला पाहिजे, त्याच्यामुळे तो पैसा स्टेबल राहील. म्हणजे तो स्टेबल राहील, त्या पैशाची व्हॅल्यू जी आहे ते स्थिर राहील. म्हणजे उदाहरणार्थ समजा पैसा आहे, एक तुम्हाला नोट येते, कागदाची नोट आहे, त्या कागदाच्या नोटमध्ये काय पॉवर आहे? पण ती मध्यवर्ती बँक काय करेल, समजा 1000 रुपये आहेत, 1000 रुपये छापायचे आहेत. ठीक आहे, 1000 रुपये छापायचे आहेत तर 1000 रुपयाचं सोनं ठेवावं लागेल. सोनं चांदी किंवा जे मौल्यवान वस्तू असेल तीच ठेवावं लागेल आणि नंतर मग ते नोट छापावं लागेल. समजलं ना? म्हणजे नंतर ती नोट छापावं लागेल, नोट 1000 रुपयाची. मग त्या 1000 रुपयाची नोट छापली, 1000 रुपयाची नोट छापली तर या 1000 रुपयाच्या नोटीला आधार काय? ते 1000 रुपयाचं सोनं. आणि सोनं जगात कुठेही मान्य आहे. तुम्ही भारताची नोट अमेरिकेत घेऊन गेले तर ती चालत नाही मित्र हो. पण तुम्ही सोनं जर का अमेरिकेत घेऊन गेले तर नक्कीच चालेल. अमेरिकेतली नोट भारतात चालत नाही. अमेरिकेतलं सोनं भारतात आलं तर चालेल. सोनं कुठेही चालते, चांदी कुठेही चालते. चलन हे फक्त त्या देशापुरतं मर्यादित असते. मग त्या चलनावरती एवढा विश्वास का बरं असला पाहिजे? कारण की ते चलन परिवर्तनीय असलं पाहिजे. म्हणजे त्या चलनाच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी वापसही भेटलं पाहिजे. आणि त्याची गॅरंटर कोण आहे आपल्या भारतामध्ये? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे गव्हर्नर असतात ते गॅरंटर आहेत. मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूं. त्या कागदाची व्हॅल्यू राहिली नाही, तो कागद गव्हर्नरकडे घेऊन जा आणि त्याच्या बदली सोनं नाही तर चांदी घरी घेऊन या. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं हे होतं की मनानं पैसा नका छापू, त्याला काहीतरी आधार ठेवा. म्हणजे काय होईल? भारतामध्ये जे पैसा आहे तो कंट्रोल राहील, भाववाढ होणार नाही आणि भारतीयांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं बाबासाहेबांना म्हटलं की दर 10 वर्षानंतर नोटबंदी करा. नोटबंदी लक्षात आलं ना? हे पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या हिल्टन यंग कमिशनला सुचवलं होतं की दर 10 वर्षानंतर नोटबंदी करा. कारण की लोक काय करतात, पैसा जो कागदाच्या स्वरूपात असतो तो सेव्ह करून ठेवतात, मोठ्या प्रमाणामध्ये सेव्ह करून ठेवतात. तो तुम्ही मार्केटमध्ये असू द्या, तुमच्या बँकेत असू द्या, तुमच्या फोन पे, गुगल पे किंवा कशात असू द्या किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भात असू द्या, कारण की तो चलनात आहे.
म्हणजे तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी घेतली किंवा तुम्ही जर का तुमच्या बँकेमध्ये पैसा आहे, तुमच्या अकाउंटमध्ये पैसा आहे, तर त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागतो. जर का त्याचा हिशोब जर दिला गेला नाही तर तुम्ही त्याला म्हणू शकता की हा ब्लॅक मनी आहे किंवा भ्रष्ट करून कमवलेला मनी आहे. त्याचा हिशोब नसतो. लक्षात असू द्या. तुमच्या खिशात असलेली 500 रुपयाची नोट आणि तुमच्या मोबाईलमध्ये अकाउंटमध्ये गुगल पेला फोन पेला तुमच्या असलेले 500 रुपये, याच्यात फरक आहे. ते 500 रुपये चलनात मार्केटमध्ये आहेत आणि तुमच्या खिशातली नोट ही मार्केटमध्ये नाही आहे. तुम्ही त्याला सेट बी करून ठेवू शकता. त्या 500 रुपयाचा तुम्हाला सरकारला हिशोब द्यावा लागेल, जो बँकेत आहे तो कुठून आणला, पण खिशावर असलेल्या नोटीचा हिशोब द्यायची गरज नाही. त्याच्यामुळे साठेबाजी होऊ शकत नाही. काळा पैसा हा सेव्ह केला जाणार नाही. अशामुळे बाबासाहेबांनी म्हटलं होतं की दर 10 वर्षानंतर तुम्ही नोटबंदी करा, कारण की जगा भारतातले लोक काय करतील, पैसा साठवून ठेवशील नाही, पैसा हा मार्केटमध्ये कंटिन्यू चलनात ठेवतील, त्याच्यामुळे कंटिन्यू मार्केटमध्ये तेजी राहील. हे बाबासाहेबांचं अर्थशास्त्र, म्हणजे बाबासाहेबांचं हे अर्थशास्त्र, बाबासाहेब आंबेडकरांचं हे योगदान आहे. ठीक आहे. आणि त्याच धर्तीवरती मग भारतामध्ये बघा हे 3 मुद्दे बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवले. ठीक आहे, की मध्यवर्ती बँकेची स्थापना करा, मध्यवर्ती बँक नोटा छापील. ठीक आहे, गव्हर्नमेंट त्याला कंट्रोल करणार नाही. नोटायला काहीतरी आधार असला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर दर 10 वर्षानंतर तुम्ही नोटबंदी करायची आहे, असे एवढ्या सूचना बाबासाहेबांनी हिल्टन यंग कमिशनला दिलं. पण त्याच्यातल्या काही सूचना हिल्टन यंग कमिशनने स्वीकारल्या आणि त्याच्या आधारावर भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारावरती भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि हा ग्रंथ आपल्या आरबीआयच्या स्थापनेकरता किंवा हिल्टन यंग कमिशन करता महत्वाचा ठरला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांताच्या वरती भारताची आरबीआय स्थापन झालेली आहे. केन्सच्या सिद्धांतावरती नाही. लोकांनी हिल्टन यंग कमिशनने ते मान्य केलं की बाबासाहेबांचे जे मत आहेत ते मत बरोबर आहेत, केन्सचे मत भारतामध्ये लागू पडतील नाही. आणि त्याच्या आधारावरती भारतामध्ये मध्यवर्ती बँक आरबीआयची स्थापना झाली. असं एकंदरीत हे आहे. बाकी मग यामध्ये महागाईवर नियंत्रण ठेवणं, चलन पुरवठा करणं, विनिमय दर, काय ब्रिटिशांच्या धोरणांचे आव्हान वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये आपण महत्वाचा जो भाग आहे तुम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला आणखी पण डिटेलमध्ये काही व्हिडिओ पाहिजेत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी कमेंट करा. आपण याच्यानंतर नदी जोड प्रकल्प, त्याच्यानंतर वीज महामंडळ, बाबासाहेब आंबेडकरांनी जे सुचवलं LIC वगैरे, या सगळ्यावरती आपण काय करणार आहोत, एक व्हिडिओ घेणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक करायचा, पण कमेंट पण करायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे, तर चला, थँक्यू.